नमस्कार। आज मी खूप खुश आहे कारण पीटर नवारो यांनी कौतुक केले ब्राह्मणांचं आणि मला थोडंसं किंतु पण आहे, राग पण आहे, कारण त्यांनी फक्त ब्राह्मण म्हटलं की ब्राह्मण लोक फायदा घेतात आणि त्यांनी सारस्वत ब्राह्मण म्हणायला पाहिजे होतं असं मला वाटतं। आम्ही सारस्वत ब्राह्मण आणि बघा आमच्या गणपतीला या किती किंग सर्कलचा गणपती बघा, वडाळ्याचा गणपती बघा, किती किलोचं सोनं हिऱ्याने आमचे देव मडलेले असतात, अगदी छान। आमच्या कुठल्याही सारस्वतांच्या देवळात जा, देवळं अतिशय सुंदर छान ठेवलेली असतात। आणि फक्त देवळं आम्ही छान ठेवत नाही तर आम्ही बऱ्याच सामाजिक उपक्रमसुद्धा करतो। मी स्वतः माझं शिक्षण आहे ना, आमचं कुर्ला घाटकोपर चेंबूर GSB सभा होती ना, तिथून मला दरवर्षी स्कॉलरशिप मिळायची आणि त्याच्यावर माझं शिक्षण झालेलं आहे। अशा पद्धतीने आम्हाला वाचवा आणि वाढवा असं सांगत लहानपणापासून शिकवलेलं होतं। आणि आज बघा, मी माझ्या 62व्या वर्षी मला कळलं की आम्ही ब्राह्मण लोक खूप फायदा घेतो आणि सगळ्या भारतीयांचा फायदा आम्ही ब्राह्मण लोक घेतो। फक्त 3% फक्त पूर्ण भारतामध्ये 3% ब्राह्मण आहेत। त्या 3% ब्राह्मणामध्ये 30 प्रकार असतील, त्यातल्या एका सारस्वत याच्यामध्ये 5 प्रकार तरी असतील। आम्ही त्यातले गौड सारस्वत ब्राह्मण। मला आता खरंच त्या पीटर नवारोला जाऊन सांगायचं आहे की तू नुसतं ब्राह्मण म्हणून आमच्यावर अन्याय केलायस। तिथे स्पष्ट म्हणायला पाहिजे होतं की गौड सारस्वत ब्राह्मण लोक खूप फायदा घेतात। अहो, म्हणून आम्ही तो पैसा नुसता कमवत नाही, तर तो कमवलेला पैसा आम्ही चांगल्या सामाजिक कार्याला वापरतोही। तुमच्या चर्चच्या वगैरे लोकांना पाठवा, आमच्याकडून ट्रेनिंग घ्यायला शिकवा, कसं आम्ही पैसा वाचवतो, एक एक पैसा करून कसा जमवतो। तुम्हाला खरं सांगू, गुपित सांगू का, आज मला 62 वर्षात तरी झालेत पण आणि मी खूप प्रवास करते, पण मी पाणी कधीच विकत घेत नाही। स्वच्छ पाणी जिथे मिळतं, एक तर ट्रॅव्हलवाला एक बॉटल आपल्याला देतोच पाणी दिवसाला, मग जिथे स्वच्छ पाणी मिळतं तिथे मी बरोबर भरून घेते आठवणीने, पण विकतचं पाण्याला पैसा घालवत नाही। अशा प्रकारे आम्ही वाचवा आणि वाढवा असं करत होतो। आता अशा पद्धतीने करू ना, किती सारस्वत तुम्हाला भेटतील बघा, सारस्वत ब्राह्मण अगदी वेल टू डू, पण राहतील मात्र सिंपल साधे। ह्या लोकांना शिकवायला त्या ट्रेनिंगला आमच्याकडे पाठवा। पीटर नवारो, आमच्याकडे ट्रेनिंगला तुमची माणसं पाठवा आणि बघा की कसे सारस्वत लोक ब्राह्मण सारस्वत ब्राह्मण कसे पैसा वाचवतात आणि वाढवतात। हे ट्रेनिंग तुम्हाला पाहिजे। धन्यवाद पीटर नवारो, तुमच्यामुळे हे मला कळलं। आणि एकदा पीटर नवारोला सोन्याने हिऱ्याने मडवलेला आमचा गणपती बघायला बोलवायला पाहिजे। त्या गणपती बाप्पाने त्याला चांगली सद्बुद्धी द्यायला पाहिजे। पुढच्या वेळेला त्याने म्हणताना नुसतं ब्राह्मण न म्हणता गौड सारस्वत ब्राह्मण असं म्हणायला पाहिजे, त्याला तशी बुद्धी देवाने द्यायला पाहिजे। आपण माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे। हे आतापर्यंत जे मी बोलले ना, ते फक्त मी सार्कास्टिक्स म्हणतात ना तसं म्हणालेली आहे। हे अशा पद्धतीने आपल्यामध्ये भेद करायला बघतायत, ब्राह्मण शूद्र क्षत्रिय म्हणून। आपण एक भारतीय म्हणून एक बनूया आणि पुढे जाऊया। पुन्हा ऐकल्याबद्दल आपली खूप आणि खूप आभारी आहे।